ब्रॉट टू यू बाय विगार्ड। राज्यात वट पौर्णिमा उत्साहात साजरी होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड मध्ये देखील आपण पाहिलं तर महिला ज्या आहेत त्या उत्साहाने या ठिकाणी वट पूजन जे आहे ते करताना पाहायला मिळतं। मात्र आता पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या 9 वर्षापासून काही संघटना ज्या आहेत त्या आता वट पुजताना जे आहे ते आपल्याला एकूणच पाहायला मिळतात। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत नागरिक आहेत। काय सांगाल अण्णा, काय नेमके हेतू जो आहे तो या ठिकाणी होता? तुम्ही आज सर्वांनी मिळून वड पूजलेलं आहे। आज मला असं सांगायचं आहे की शासन दरबारी सुद्धा स्त्री आणि पुरुष हे समान मानले जातात आणि स्त्री जर बघितली तर खुरपणीपासून नासापर्यंत कार्यरत आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आणि आज जर विचार केला आपली राष्ट्रपती सुद्धा एक महिलाच आहे। हे करत असताना स्त्रिया म्हणतात 150 वर्ष आयुष्य असणाऱ्या वटवर्षाला पूजतात आणि 7 जन्म हात पती परमेश्वर मिळावा म्हणून वाळू पूजना करतात, उपास करतात। म्हणून आम्हाला वाटलं की आपणही आम्हाला 7 जन्म ही पत्नी मिळावी म्हणून आम्ही त्यासाठी 7 फेऱ्या मारून 7 जन्म आम्हाला हीच पत्नी मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे। नक्कीच आपण पाहिलं तर जिथं पाहिलं तिकडे महिला जे आहेत ते पूजन करताना पाहिल्यामध्ये, मात्र या ठिकाणी आता पाहिलं तर उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पुरुष मंडळी देखील यामध्ये उतरू लागलेले जातात। खरं पाहिलं तर दादा समानता हे नुसता म्हणण्याची गोष्ट नाही, तर पुरुषांनी पुढे येऊन महिलेला समानतेचा दर्जा देण्याची गरज आहे असं मला वाटतं। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।